वर्षभर टिकणारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाण्याचे झटपट असे पापड बघणार आहोत. 1 किलो साबुदाण्यामध्ये किती प्रमाणात पापड होतात आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. कशा प्रकारे स्टोअर करायचं. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी इथं साबुदाणा भिजू घातलेला आहे. 1 किलो साबुदाणा म्हणजे 4 ग्लास साबुदाणा आहे. हा मी अशा प्रकारचा ग्लास आहे. या ग्लासने बरोबर 4 ग्लास म्हणजे 1 किलो साबुदाणा 7 ते 8 तास भिजायला ठेवला होता. स्टार्टिंगला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि मग रात्रभर भिजायला ठेवायचे. 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाट्याचा वापर केलेला आहे, म्हणजे 9 ते 10 बटाटे आहेत. सर्वात आधी आपण साबुदाणा शिजायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतलाय 4 ग्लास, त्याच ग्लासने मी इथं 20 ग्लास पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 ग्लासला 5 ग्लास पाणी. 4 ग्लास साबुदाणा आहे तर 20 ग्लास पाणी म्हणजे 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. याच ग्लासने सर्व माप घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर पाणी चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जो साबुदाणा भिजू घातलेला आहे तो थोडा थोडा यामध्ये टाकायचे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर साबुदाणा टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे आणि हा साबुदाणा पहिल्यांदा आपल्याला गॅस मोठा करून एक 15 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया. पण हे साबुदाणा 15 मिनटं शिजवताना दर 2 ते 3 मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. परत झाकण ठेवायचं आहे. असं करून ही 15 मिनटं प्रोसेस करायची. तर साबुदाणा शिजतोय तोपर्यंत आपले जे बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एक प्लेट घेतले आणि सोलर घेतलं. वरची जी साल आहे बटाट्याची ती सोलून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सोलून घेते आणि बटाटे सोलतच मी इथं साबुदाण्याला पण 1-2 मिनटानं झालं की मधून चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करते आणि परत झाकण ठेवते. तर तुम्हाला दाखवते. तर हे परत काढूया आणि परत एकदा याला मिक्स करते. दर 1-2 मिनटाला ही प्रोसेस करते मी. जवळपास 15 मिनटं आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो गॅस मोठा करून शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून ते खाली पातेल्याला लागणार नाही आहे. तर परत एकदा झाकण ठेवलं आहे. परत 1-2 मिनटानंतर मी काढलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करते. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून मी शिजायला ठेवणार आहे. तर आपले 15 मिनटं व्हायचे आहेत तोपर्यंत आपले बटाटे सोलून झालेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवले. दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये मी पाणी घेतलं ज्याच्यामध्ये बटाटे खिसल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत की ते बटाटे लालसर होणार नाहीत. एक प्लेट घेतले, त्याच्यामध्ये खिसणी घ्यायची आहे. या खिसणीचा जो मीडियम साईजचा भाग असतो, मोठा घ्यायचा नाही किंवा लहान घ्यायची नाही, मीडियम साईजचा जो भाग असतो त्याच्या साहाय्याने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे. तर अशा प्रकारे बटाटे खिसून घेते. तुम्हाला हवा असेल तर थोडंसं बटाट्याचं प्रमाण वाढवू पण शकता. पण मी इथं 1 किलोला 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे सर्व बटाटे खिसून झालेले आहेत. तर हे बटाटे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही, म्हणजे पूर्णपणे याचं स्टार्च कमी होत नाही तोपर्यंत धुवायचं आहे. तर मी इथं 7 ते 8 पाण्याने स्वच्छ मोठ्या पातेल्यामध्ये हे ओतून घेतलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे. तर बघू शकता कलर वगैरे कशा प्रकारे. धुतल्यानंतर पण आपल्याला जोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत पाण्यामध्येच ठेवायचे, म्हणजे हे लाल पडत नाही किंवा काळपट होणार नाही आहेत. तर हे आता आपण पातेल्यामध्ये टाकायला घेऊया. इथं जवळपास 15 मिनटं झालेले आहेत. बघू शकता साबुदाण्याचं पाणी पण कमी झालं आहे आणि चांगल्या प्रकारे असं दाटसर झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा साबुदाणा इथपर्यंत शिजला जायला पाहिजे. एक 80% तरी साबुदाणा चांगल्या प्रकारे शिजला जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जे बटाटे खिसून घेतल्यात त्यातलं पाणी वगैरे वापरायचं नाही. नितळून हे बटाटे याच्यावरती टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे बटाटे टाकून घेते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याच्यामध्ये किती प्रमाणात पापड होतात हे पण तुम्हाला शेवटला सांगेन. चिली फ्लेक्स घेतलेले 6 चमचे. तुम्हाला हवा असेल तर हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर हे चिली फ्लेक्स टाकूया. त्याच्यानंतर 4 ग्लास आपण साबुदाणा घेतला आहे तर 4 चमचे मिठाचा वापर करायचा आहे. 1 ग्लास साबुदाण्याला 1 चमचा मिठाचाच वापर करायचा आहे. त्यापेक्षा जास्त मिठाचा वापर करू नका.
त्याच्यानंतर ना 4 चमचे जिरे घेतलेले आहेत, म्हणजे 4 ग्लास साबुदाण्यासाठी 4 चमचे मीठ आणि 4 चमचे जिरे घेतलेत. सर्व मिक्स करून घेऊया. आत्ता जरी तुम्हाला यामध्ये मीठ कमी लागत असेल, जेव्हा वाळल्यानंतर ना तुम्ही हे पापड तळतात त्यावेळेस मिठाचं प्रमाण खारट लागू शकतो. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण हे परफेक्ट आहे. 1 ग्लाससाठी 1 चमचा मिठाचा अशा प्रकारे वापर करायचा आहे. मिक्स करून घेतलं आहे. परत एकदा परात ठेवायची आणि परत एकदा आपण हे 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. फक्त 15 मिनटात शिजताना पण आपल्याला हीच परत एकदा प्रोसेस करायची. दर 1, 2 ते 3 मिनटाला मिक्स करत राहायचं आहे. गॅस मोठ्यावरती करूनच मी ते हे साबुदाणा शिजवते. तर परत एकदा आपण याच्यावरती परत ठेवूया आणि परत मी इथं 1, 2 ते 3 मिनटानंतरनं चेक करते. परत मिक्स करूया आणि परत याच्यावरती झाकण ठेवूया. तर अशा प्रकारे आपण हा साबुदाणा शिजवून घेतलेला आहे. जवळपास अर्धा तास तरी चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे. तर मी टोपण काढलं आहे. बघू शकता चांगलं असं दाटसर शिजला गेलेला आहे, व्यवस्थित शिजलं आहे. तर हे कशा प्रकारे शिजले हे कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवते. एक प्लेट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 पळी मी इथं साबुदाण्याचं आपलं पीठ घेते. टाकल्यानंतर ना ते थोडंसंसुद्धा इकडे तिकडे पसरायला नाही पाहिजे. अशा प्रकारे थोडं पसरवायचं आहे. त्या पोझिशनमध्ये स्थिर राहते म्हणजे चांगल्या प्रकारे हे साबुदाणा शिजला गेला. थोडंसुद्धा इकडे तिकडे पसरलेलं नाही आहे म्हणजे आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे. गॅस बंद करते. एक मोठा आकारामध्ये बाऊल घेतला आहे. याच्यामध्ये हे थोडं थोडं आपला साबुदाणा काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढून घेते आणि राहिलेले जे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे किंवा साबुदाणा आहे शिजवलेला, याच्यावरती परत मी परात झाकली आणि हे साईडला ठेवते. आणि जे आता साबुदाणा शिजवून घेतलाय याच्यावर हे आता आपण करायला घेऊया. त्यामध्ये मी इथं बोललेलं दाखवलंय, पण ऑलरेडी मी नंतरनं व्हॉइस रेकॉर्ड केलेला आहे. तर मी पातेलं एका कपड्यावरती ठेवलंय. साईडला जे आपलं साबुदाणा वेगळा काढून घेतलाय ते घेतलेलं आहे. एक मोठ्या साईजमध्ये कागद अंथरून घेतलाय. मी आहे वरती पत्रे आहेत बाल्कनीमध्ये आणि मी इथं सावलीमध्येच हे पापड वाळवून घेणार आहे, कारण ऊन नाही आहे इथं. तुम्ही फॅन खाली हवे असेल तर फॅन खाली वाळवू शकता किंवा उन्हाला वाळवलात तरी चालेल. तर 1 चमचा हे बॅटर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. याच्या आधीचे पण व्हिडिओ नक्की बघा, ज्याच्यामध्ये मी खिचिया पापड, 5 किलो बटाट्याचे वेफर्स, सांडगे असे बरेचसे व्हिडिओ वाळवणीचे मी अपलोड केलेले आहेत. ते पण व्हिडिओ नक्की बघा. योग्य ते प्रमाण सांगितलेलं आहे. तर तेवढ्या प्रमाणामध्ये किती क्वांटिटी तयार होते ते पण त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे 1 पळी घेते आणि सोडून घ्यायचं आहे. तर हे जे साबुदाणा आहे तो शिजवण्यासाठी आणि जेवढे मी पापड बनवते ते पापड बनवण्यासाठी मला कमीत कमी 1 तास तरी लागलेला आहे, एवढे सगळे पापड बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे मी इथं सर्व पापड बनवलेले आहेत आणि 1 किलो साबुदाणापासून माझे इथं 185 पापड झालेले आहेत. फक्त 1 पळी मी इथं पीठ घेतलं साबुदाण्याचं आणि ते पसरवलं. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये माझे 185 हे पापड झालेले आहेत. तर मी इथं बाल्कनीमध्येच 2 दिवस पापड सुकवणार आहे. हवा असेल तर 1 दिवस उन्हाला सुकवलात तरीही चालेल. अशा प्रकारे 1-2 दिवसानंतर बघू शकता आपले पापड चांगल्या प्रकारे वाळले गेलेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. वरती चिली फ्लेक्सचा फ्लेवर दिसतोय लालसर असा. तर आता तुम्हाला हे तळून पण दाखवते. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. गॅस लो फ्लेमवरती ठेवते. पापड टाकूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. जास्त तेलकट वगैरे होणार नाही आहे. स्टेप बाय स्टेप एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे पापड काढून घेऊया. सेम याच प्रकारे दुसरं पण पापड तळून घेते. थोडेफार मी इथं पापड तुम्हाला तळून दाखवते. आकार आणि आता तळलेल्याचा आकार दोन्ही पण बघू शकता किती प्रमाणात हे फुलून मोठे झालेले आहेत. तर हे पण काढून घेते. अशा प्रकारे मी थोडेसे एक 10-12 तरी पापड तळून घेतलेले आहेत. छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत. आतून बटाट्याच्या खीसचा फ्लेवर आहे आणि वरून लालसर असे चिली फ्लेक्स दिसत आहे. त्यानंतर आपले वाळलेले पण पापड तयार. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.